आता पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। पिंपरी चिंचवडच्या टाकवे इथं ARAI कडून देशातल्या पहिल्या अँडोस्टेस सिटीचं यशस्वी सादरीकरण करण्यात आलं। सुमारे 20 एकर परिसरात हे आभासी शहर उभारण्यात आले। अँडोस्टेस सिटी भारतातील सुरक्षित, स्मार्ट आणि फ्युचर रेडी मोबिलिटीच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल मानलं जातं। मुंबईतल्या दादरच्या टिळक पुलावर अवजड वाहनांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। 3 महिन्यांसाठी ही बंदी असेल। सकाळी 7 ते रात्री 11 दरम्यान जड वाहनांना प्रवेश नसेल। एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि सायन रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। तिकीट तपासणी कर्मचाऱ्यानं धाडसी कृतीनं वृद्ध महिला प्रवाशाचा जीव वाचवलाय। धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारी एक वृद्ध महिला घसरून प्लॅटफॉर्मवर पडली। हे बघून तिकीट तपासणी कर्मचाऱ्यानं ताबडतोब मदतीसाठी धाव घेतली आणि या महिलेला खेचलं आणि इजा होण्यापासून वाचवलं। गोरेगाव पूर्वमधल्या 45 मजली इमारतीत 9व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती नाहीये। आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यामधल्या कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं कारवाई केली आहे। महापालिकेनं अनधिकृतरित्या बांधकामं, पत्र्याचे शेड, इतर आस्थापनं जमीनदोस्त केले। कोंढवा परिसरात महानगरपालिकेकडून 17,000 चौरस फूट अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला। वारंवार नोटिसेस देऊनही अतिक्रमण न हटवल्यानं पालिकेनं कारवाई केली। पिंपरी चिंचवड परिसरातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर येथील भक्ती आणि राष्ट्रसेवेचा सुंदर संगम पाहायला मिळाला। महाशिवरात्री निमित्त जवानांनी स्वच्छता मोहीम राबवली। 400हून अधिक भारतीय जवानांनी परिसर स्वच्छ केला। नागपूरमध्ये विकासार्थ विद्यार्थी आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद 2026चं आयोजन करण्यात आले। 14 आणि 15 फेब्रुवारीला हा कार्यक्रम होईल। देशभरातील 210 विद्यापीठांमधील विद्यार्थी पर्यावरण संरक्षण विषय यावर मंथन होणार आहे। हैदराबाद गॅझेट नोंदींच्या आधारे मराठवाड्यात आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले। परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 160 कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आले। आजपर्यंत 310 अर्जांना मंजुरी मिळालेली आहे, तर 24 अर्ज फेटाळलेत। उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे। केंद्र सरकारच्या PM ई-बस योजनेअंतर्गत नागपूर महापालिकेला 50 ई-बसेस मिळाल्या। बसेसचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं जाणार आहे। महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर हे 24 तास भाविकांसाठी खुलं असणार आहे। त्यामुळे महाशिवरात्रीला रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे।